नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन व्लॉगमध्ये। मोरगावच्या श्री मोरेश्वरचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत जेजुरीकडे खंडेरायाच्या दर्शनासाठी। समोर आहे जेजुरीचा गड। ही आहेत जेजुरी शहराची काही दृश्य। जेजुरीमध्ये पोहोचेपर्यंत सायंकाळ झालेली असल्यामुळे येथे सायंकाळी हॉटेल शोधण्यात थोडा वेळ गेला। त्यानंतर आम्हाला मंदिराकडे जाणाऱ्या वाहन गेट समोर असलेल्या हॉटेल कडेपठार येथे रूम मिळाली। त्याची ही काही दृश्य। रूमवर फ्रेश होऊन त्यानंतर आम्ही शिवानंद हॉटेल येथे जेवणासाठी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच आम्ही दर्शनासाठी निघालो होतो। हे आमचे हॉटेलचे दृश्य। येथून समोरच जेजुरी गडावर जाण्याचा रस्ता होता। येथून पुढे जाताना आपल्याला जेजुरी नगर परिषदेची 60 रुपयाची पावती फाडावी लागते। येथून पुढे आल्यानंतर आपल्याला प्रायव्हेट पार्किंग पाहावयास मिळते। तिथे आम्ही आमची गाडी पार्क केली होती। रस्त्याने थोडे पायी चालत आल्यानंतर श्री गणेश मंदिर आपल्याला पाहावयास मिळते। ही आहे येथील गणपती बाप्पाची मूर्ती। इथेच बाजूला महात्मा गांधींच्या अस्थीचे स्मारक सुद्धा आहे। येथे बाजूच्या दुकानातून आम्ही भंडारा घेऊन पुढे दर्शनासाठी निघालो। येथे सर्वप्रथम आपल्याला नंदीचे दर्शन होते। नंदीचे दर्शन घेऊन आता आपण पहिल्या पायरीकडे चाललेलो आहोत। पहिल्या पायरीच्या बाजूला येथे नैवेद्य दाखवण्यात आलेला होता व ही आहे पहिली पायरी। जेजुरी गडाच्या एकूण पायऱ्या 385 आहेत व याला लागलेले 9 लाखाचे दगड असल्यामुळे 9 लाख पायऱ्यांचा गड असे सुद्धा म्हटले जाते। येथून जाताना आपल्याला प्रत्येक पायरीवर भंडारा पडलेला दिसतो। गडाच्या वरच्या बाजूला मोफत चप्पल स्टँड सुद्धा आहे। हे आहे जेजुरी गडाचे मुख्य प्रवेशद्वार। येथे भंडारा उधळून आम्ही मंदिरात प्रवेश केला। पहिल्या पायरीपासून आपण वरपर्यंत 25 मिनिटांमध्ये पोहोचतो। समोर आल्यानंतर आपल्याला मंदिराचे दर्शन होते। या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार सुरू होता। आतमध्ये आपल्याला मंदिराच्या बाजूने पूर्ण भंडारा उधळलेला पाहावयास मिळतो। इथून आता आपण चाललो आहोत मोफत दर्शन रांगेकडे। येथे VIP पास 200 रुपयात सुद्धा मिळतो। सकाळी सकाळी लवकर दर्शनासाठी आल्यामुळे मोफत दर्शन रांगेमध्ये गर्दी नव्हती।
त्यानंतर थोड्या वेळानंतर भाविकांची गर्दी वाढत चाललेली होती. एक दिवस आधीच अमावस्या झालेली असल्यामुळे मंदिराच्या आतमध्ये साफसफाई सुरू होती. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या गेटमधूनच दर्शन होत होते. मंदिराच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. हा आहे मंदिराचा मुख्य दरवाजा. इथूनच दर्शन घेता येत होते. त्यामुळे आतील काही फोटो आपल्या दर्शनासाठी. इथून दर्शन घेऊन आता आपण बाहेर चाललेलो आहोत. मंदिराच्या बाहेर भाविकांची गर्दी वाढलेलीच होती. अथर्वनी सुद्धा येथे भंडारा उधळला. इथे भंडारा उधळल्यानंतर पूर्ण मंदिर परिसर पिवळा होऊन जातो. येथे येळकोट जय मल्हारचा घोष सुरू असतो. यानंतर मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या मूर्त्यांचे आम्ही दर्शन घेतले. इथून आपल्याला कडेपठारचे दर्शन होते. इथून बाजूलाच असलेल्या म्हाळसा देवीचे सुद्धा आम्ही दर्शन घेतले. गडावरून जेजुरी शहराचे दिसणारे सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात. इथून आता आपण आलोय पश्चिम द्वार जवळ. इथून कडेपठारकडे दर्शनासाठी जाणारे भाविक आपण बघू शकता. इथून पुन्हा आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. इथून मंदिराचे पुन्हा बाहेरून दर्शन करून आता आपण वापस चाललेलो आहोत. पूर्व दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. चप्पल स्टँडवरून चप्पल घेऊन आता आपण खाली चाललेलो आहोत. पायऱ्यांनी खाली येताना आपल्याला बाणूबाईचे मंदिर सुद्धा येथे पाहायला मिळते. जसजशी वेळ चाललेली होती तसतशी भाविकांची गर्दी वाढत चाललेली होती.
इथून आता आपण चाललो आहोत आपल्या पार्किंगकडे. तिथून गाडी घेऊन आता आपण निघालेलो आहोत जेजुरी शहराकडे. जेजुरी शहरातून दिसणारा जेजुरी गड आता आपण बघत आहात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.